अगं पापलेटवाली होतस का माझी नवरी, माझे मनानं भरली कवरी. तर मस्त असं मोठं 1 किलोला बसेल एवढं मी पापलेट फ्राय केलेलं आहे वाटण भरून. बघू शकता की एवढं मोठं पापलेट आहे. तर इथे छान असं चिरून घेतलं मी भरण्यासाठी आणि वाटण्यासाठी इथे अर्धा खोबरा ओला, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण याची पेस्ट करते एकदम बारीक. आणि मस्त बारीक इथे झालेला आहे पेस्ट. आता आपल्याला लिंबू घ्यायचा आहे. 1 चमचा हळद घेतली आपण आणि आपण आता 3 चमचे आगरी कोळी मसाला घेतो आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळतो आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मग त्याची एक पेस्ट बनवायची आणि पापलेटच्या वरती लावून घ्यायची छान अशी. सर्व बाजूने ते चिरा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लावायची. तर भारी लागत होतं गाईस, तुम्ही पण नक्की बनवून बघा. अशा प्रकारे आपण इथे एक तवा ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे, मीठ घातलं आहे, हळद घातले थोडीशी आणि धनापूड हवी असेल तुम्हाला तुम्ही घालू शकता, पण मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली म्हणून धनापूड नव्हती घेतली. हळद घातली आपण आणि जे वाटण केलेलं पेस्ट केलेली ते घालतो आहे आपण. मस्त तव्यावर छान अशी परतून घेतो आहे आणि आपल्याला पूर्ण सुकी करून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे. आणि जे आपलं पापलेट होतं त्याच्यामध्ये पूर्ण असं दाबून दाबून ते वाटण भरायचं आहे. नुसती भाकरी घेतली आणि त्याच्यासोबत खाल्लं तरी भारी लागतं. आम्ही तर 5 जणांनी मिळून हे पापलेट खाल्लं. छान असं एवढं पुरलं सर्वांना. असतं भाकरीसोबत छान लागत होतं. असं दाबून दाबून पूर्ण वाटण भरायचं. आणि आपल्याला इथे आता कोटिंगसाठी रवा घेतला आहे, तांदळाचं पीठ, मीठ आणि मसाला घेतला आहे, तो मिक्स केला आहे. बघू शकता कसं मस्त भरलं आहे वाटण. आणि मग आपल्याला अलगद कोटिंग करायचं आहे पापलेटला. दोन्ही बाजूने छान लावून घ्यायचं आहे रवा आणि तांदळाचं पीठ. मस्त कुरकुरीत होतं मग ते पापलेट. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की खरंच हे पापलेट 1 किलोचं असेल का. तर मस्त असं पापलेट आपलं बघू शकता भारी दिसतंय आणि मस्त फ्राय होतं आहे दोन्ही बाजूने मस्त.